वास्तुशास्त्रात काही झाडं ही अत्यंत शुभ असल्याचं सांगण्यात आलंय. जसं की तुळस ही हिंदू धर्मात पवित्र मानली जाते, त्यामुळं प्रत्येकाच्या घरी तुळस असतेच. त्याचप्रमाणे अनेक मंदिरं आणि धार्मिक स्थळी आपल्याला केळीची झाडं पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी मंदिरं आणि घरं सजवण्यासाठीही केळीच्या झाडांचा वापर केला जातो. अगदी पूजा मांडत असतानाही केळीचे खांब चौरंगाला बांधले जातात. वास्तुशास्त्रानुसार घरात केळीचं झाड लावणं अत्यंत शुभ ठरतं, कारण या झाडावर भगवान विष्णू यांचा वास असल्याचं मानतात. पण हे झाड नक्की कोणत्या दिशेला लावावं हे जाणून घेऊया. वास्तुशास्त्रात अंगणाच्या ईशान्य दिशेला केळीचं एक छोटं रोप लावण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. यामुळं घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि कौटुंबिक जीवनात आनंद टिकून राहतो. तसंच ज्या घरात या रोपाची वाढ होते तिथं धन समृद्धीतही वाढ होते असं म्हणतात. या दिशेला केळीचं रोप लावल्यानं घरात शांतीही टिकून राहते.